हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग सुरू झालेला आहे रविवारच्या रात्रीपासून आणि तो संपणार आहे सोमवारच्या सकाळपर्यंत. तर असा 2 दिवसाचा हा ब्लॉग असणार आहे. तर रविवारचे हे जे आहे ना, ते मी छोटीशी व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे. तर इथे वाजलेले आहेत बघा रात्रीच्या 8:15 आणि चालू आहे वैभवदादाचा अभ्यास. आणि गरमी एवढी भयंकर झालेली आहे, म्हणजे दिवसेंदिवस गरमी वाढतच चाललेली आहे. तर वैभवदादाचा 10वीचा अभ्यास चालू झालेला आहे, त्यामुळं तो बसला होता. आणि इथे साहेबांचं चालू आहे फॅनला ना ते डब्बी लावायचं असतं. तर म्हणजे ना फॅन एकदम स्लो चालतो ना, तर फास्ट चालावा त्यासाठी ना त्यांनी ते डब्बे आणले आणि ते टेबल फॅनला एक लावून घेतले अगोदर. आणि आता हा वरचा जो फॅन आहे हॉलचा त्याला लावणं चालू आहे. आणि अन्नूताई आणि मी साहेबांची मदत करत होतो. तर फ्रेंड्स, इथे झालेली आहे पहाट आणि पहाटेच्या वाजलेले आहेत 3:35 झालेले आहेत. आणि ही पहाट आहे आजचीच. तर आजचाच हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि आजच मी हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करणार आहे, कारण की 2 ते 3 दिवस झालं व्हिडिओ अपलोड केला नव्हता. त्यामुळं म्हणजे 2 दिवस तर कमीत कमी झालं व्हिडिओ अपलोड केला नव्हता. तर म्हणलं आजच पहाटे व्हिडिओ शूट करावा आणि त्यानंतर कसंही करून थोडासा वेळ जरी झाला तरी चालेल, पण दुपारच्या टायमाला अपलोड करावा. तर आता इथे मी जस्ट उठलेली आहे आणि त्यानंतर उठल्या उठल्या माझं हेच काम असतं. म्हणजे उठल्या उठल्या अगोदर तोंडावर थंड पाणी मारायचं आणि त्यानंतर ब्रश वगैरे करायचा, फेस वॉश वगैरे करायचा, मग फ्रेश वाटतं जरा. पण आजकाल ना गरमी एवढी भयंकर वाढलेली आहे की कितीही थंड पाण्याने तोंड धुतलं ना तरीसुद्धा एवढं थंड वाटतच नाही. म्हणजे ना ते पाण्यामध्ये सुद्धा गरमी वाटते, एवढं म्हणजे भयंकर ऊन झालेलं आहे सगळीकडे. आणि आमच्या इकडे तर ना म्हणजे असं मोकळं मैदान आहे, तर हवा येते, भरपूर हवा येते, पण ना त्या हवेमध्ये ना ते उन्हाचं ऊब पण असते, म्हणजे झळा लागतात, झळा. तर त्यामुळं ना म्हणजे दुपारच्या टायमाला आम्ही सहसा तर फॅन बंद करूनच ठेवतो, कारण की फॅनची जी हवा लागते ना ती एकदम एवढी गरम गरम लागते हवा, की भयंकर एकदम गरम लागते. त्यामुळं ना मग मला वाटतं दिवसेंदिवस आजकाल गरमी जी आहे ती वाढतच चाललेली आहे. कमी व्हायचं काही नाव नाही, पण तापमान वरचेवर वाढतच चाललेलं आहे. आणि आता सकाळची वेळ आहे, एवढी पहाटेची वेळ आहे, तरीसुद्धा ना वातावरणामध्ये थोडीशी गरमी जाणवतच होती. म्हणजे आमच्या इकडे ना थोडंसं वेगळंच हे चालू आहे. म्हणजे पहाटे उठल्या उठल्या म्हणजे एवढं काही थंड वातावरण नाही आजकालचं आणि गरम होतं आहे. आणि त्यानंतर मग जसं 6च्या नंतर, सकाळच्या 6च्या नंतर ना मग थंड वातावरण व्हायला सुरुवात होते. आणि मग ते वातावरण ना जवळजवळ 9 वाजेपर्यंत थंड असतं. त्यामुळं ना आता माझी मैत्रीण पण इथे आली ना शेजारी, तर ते पण ना काय करतात माहिती आहे का, की डब्बा बनवून दिला सकाळी सकाळी मुलांचा आणि मिस्टरांचा, तर लगेच म्हणजे 6 वाजेपर्यंत ते झोपून जातात आणि 9च्या नंतर म्हणजे पुन्हा कामं स्टार्ट करत असतात. कारण की हा जो 6 ते 9चा जो वेळ आहे ना, एवढं थंडगार वातावरण असतं इकडं, की आपोआप डोळे झाकतात आणि सुस्त एकदम वाटतं वातावरण. त्यामुळं ना छान वाटतं. पण पहाटेच्या टायमाला मात्र भरपूर गरमी असते. मग काय माहीत नाही कशामुळं, पण भरपूर गरमी असते पहाटेच्या टायमाला सुद्धा. आणि बाहेर बाल्कनीत जरी जाऊन उभारलं ना तरी थोड्या वेळ तेवढंच थंड वाटतं, पण नंतर स्वयंपाक करण्यासाठी आतमध्ये आलं की पुन्हा गरमी चालू होते, असं होतं. तर फ्रेंड्स, आता इथे चपात्याचं पीठ मळून घेते आणि आज ना कांदा टमाट्याची चटणीच बनवणार आहे. कारण की आम्हाला काल हे आणायला जायचं होतं स्टेशनला, भाजी वगैरे आणायला जायची होती, पण एक महत्त्वाचं काम आलं, त्यामुळं त्या कामामध्ये ते भाजी आणणं राहून गेलं. म्हणजे सकाळच्या टायमाला साहेबांनी टमाटा, कांदे, लसूण हे आणलं होतं, पण भाजी काय आणली नव्हती. तर साहेब बोलले होते की आपण सुकट वगैरे घेऊन येऊ आणि भाजी पण घेऊन येऊ डब्यासाठी. पण त्यानंतर मग दुसरंच काम एक महत्त्वाचं आलं आणि ते काम राहून गेलं. मग आता काही भाजीला काय नसलं किंवा आपलं असतं काही ना काहीतरी आयडिया सुचते.
तर मुगीची डाळ बनवायची म्हणलं होतं, पण मुगीची डाळ नुसती केली तर आवडत नाही कोणालाच, त्यामुळं मग ते कॅन्सल केलं. आणि आता कांदा टमाट्याची चटणी बनवते. म्हणजे मुलांना पण खूप आवडते कांदा टमाट्याची चटणी, त्यामुळं तीच बनवून घेते मी. तर आता कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवायची आहे, त्यामुळं इथं बघा टोमॅटो आणि कांदे जास्ती प्रमाणातच घेतलेले आहेत. कांदे मीडियम साईजचे आहेत आणि टोमॅटो छोटे छोटे आहेत, त्यामुळं थोडंसं जास्त घेतलेले आहेत टोमॅटो. आणि टोमॅटो ना जास्ती पिकलेले आहेत, त्यामुळं ना जास्ती दिवस त्याला ठेवता येत नाही, ते लगेच खराब होऊन जातील. त्यामुळं म्हणलं की चटणीच बनवावी. आणि एकतर भाजी नव्हती आणि दुसरी गोष्ट की टोमॅटो खराब होऊ नये, त्यासाठी मग हे टोमॅटोची चटणी बनवणार आहे मी. तर आता पीठ वगैरे सगळं मळून घेतलेलं आहे, एका साईडला ठेवून दिलं पीठ मळून. आणि एक 10 ते 15 मिनटं जर पीठ मुरलं ना चांगलं तर मग बरं पडतं. तोपर्यंत इथे भाजी कटिंग करून घेते कांदा आणि टोमॅटोची. आणि आत्ताच थोड्या दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत म्हणजे कांद्याची चटणी कशी बनवायची ती रेसिपी शेअर केली होती. त्यामुळे ही पण रेसिपी सेम टू सेम तशीच असणार आहे, फक्त याच्यामध्ये फक्त टोमॅटो ॲड आहेत, त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड नव्हते, एवढंच फक्त. आणि फ्रेंड्स, पहाटेचा जरी टायमिंग असला ना तरीसुद्धा इथे एक्झॉस्ट फॅन चालू करावाच लागतो. म्हणजे फोडणी जरी नाही दिले ना तरीसुद्धा एक्झॉस्ट फॅन चालू करावाच लागतो, कारण की एक्झॉस्ट फॅन चालू केल्यावर बाहेरची हवा येते थंड आतमध्ये, त्यामुळं मी लावून ठेवते एक्झॉस्ट फॅन. तर आता इथे कढई धुवून घेतलेली आहे आणि पाणी होतं कढईमध्ये, ते सुकेपर्यंत इथे चहा ठेवून देते, कारण की साहेब पण उठलेले आहेत लवकरच. आणि मी पीठ मळेपर्यंत झालं तर कांदे टोमॅटो कापेपर्यंत लसूण वगैरे सगळं ठेचून वगैरे घेतला साफ करून. तर एवढं काम सगळं झालं आणि 4:30 वाजलेले आहेत. तर साहेब पण उठलेले आहेत, तर ते गेलेत आंघोळीला. आणि इथे मी ठेवलेला आहे चहा. तर पटकन आता फोडणी देते. आणि एकतर कांदे फ्राय व्हायला भरपूर वेळ लागत असतो, आणि त्यामध्ये आता इथे कांद्याचीच चटणी बनवायची आहे, त्यामुळं कांदे जरा जास्ती प्रमाणात आहेत आणि ते फ्राय व्हायला तर भरपूरच वेळ लागणार आहे. त्यामुळं आता इथे एका साईडला ना कांदे फ्राय व्हायला ठेवते, टोमॅटो वगैरे, आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडला मी चपात्या वगैरे करेन. म्हणजे थोडंसं आयडिया करूनच करावं लागेल, कारण की 4:30 वाजलेले आहेत आणि पटकन आता डबा उरकायचा आहे. तर आता इथे तेल टाकलं 1.5 चमचा, त्यानंतर त्यामध्ये राई जिरे तडतडून घेतले आणि त्यानंतर ठेचलेला लसूण पण याच्यामध्ये ॲड केला. तर ठेचलेला लसूण जो आहे ना, त्या पाकळ्या होत्या, 8 ते 10 पाकळ्या होत्या लसणाच्या. आणि ठेचलेलं लसूणच खूप छान लागतं ह्या चटणीमध्ये. बाकी पेस्ट वगैरे टाकली ना तर एवढं काही चांगलं लागत नाही, पण ठेचलेलं लसूण टाकल्यानं खूप छान लागतं. तर लसूण हलकासा लालसर होईपर्यंत याला फ्राय करणार आहे आणि त्यानंतर मग करणार आहे याच्यामध्ये कांदे ॲड. बाद में किससे तर फ्रेंड्स बघा, पहाटेच्या वाजलेले आहेत 5 आणि तरीसुद्धा गरमी एवढी भयंकर होते आज. हे बघा, खरंच खूप टेम्परेचर हाय झालं एकदम. आणि पहाटेच्या टायमात सुद्धा एवढं वाफा येतात, एवढी गरमी होते. मग दुपारच्या टायमात तर न विचारायलाच नको. तर साहेब आत्ताच गेलेत कामावरती
आणि त्यानंतर आता पुढची कामं जी आहेत ती पण करायची आहेत. चला. आणि त्यानंतर मग पुन्हा मी आली गॅसजवळ आणि आजकालचं एवढं भयंकर तापमानाचं वातावरण आहे की गॅसच्या समोर काम करणं म्हणजे खूप अवघड होऊन गेले. आणि तरीसुद्धा आता करावंच लागतं. आपण गृहिणी आहोत म्हणजे आपल्याला स्वयंपाक हे करणं हे तर असतंच गरजेचं. तर आता इथे साहेबांना म्हणजे डबा वगैरे देऊन त्यांना पाठवलं कामाला आणि त्यानंतर मग थोड्या वेळ बसली, चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मग आता इथे जेवढ्या काही उरलेल्या चपात्या बनवायच्या होत्या तेवढ्या इथे चपात्या बनवलेल्या आहेत. तुपाच्या वेगळ्या बनवून ठेवल्यात आणि तेलाच्या वेगळ्या बनवून ठेवल्यात, कारण की आमच्या इथे माहिती आहे तुम्हाला तरी अनुष्काला म्हणजे ते तुपाचा वास वगैरे सहन होत नाही, त्यामुळं थोडंसं वेगळं हे करून ठेवलेलं आहे. थोड्या चपात्या अर्ध्या इकडे अर्ध्या तिकडे असं ठेवलेल्या आहेत. आणि फक्त मला आणि वैभवदादाला तुपाची म्हणजे 1 ते 2 चपाती केली तरी बस होते, कारण की आम्हाला चहा चपाती खायची सवय आहे दोघांना पण. आणि ते आता जवळजवळ 5:45 झालेले आहेत आणि थोडं हलकं हलकं असं वातावरण जे आहे ते पुन्हा थंड व्हायला चालू झालेलं आहे. म्हणजे काय माहिती उलटा कायदा आहे ते. म्हणजे पहाटेच्या 4च्या सुमारास उलट जास्ती गारवा असायला पाहिजे, पण त्या टायमाला वाफा येतात आणि गरमी होते. मला वाटतं ना ते रात्रभर आपलं म्हणजे दरवाजे खिडक्या सगळं बंद असतात, त्यामुळं मला वाटतं ना की गरमी जाणवते पहाटे उठल्या उठल्याच. पण नंतर हळूहळू मात्र थंड होतं वातावरण आणि मग सुस्ती येते आणि झोप येते मग. तर आता इथे चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि पटकन आता मी किचन क्लीन करून घेते आणि जेवढी काही कामं आहेत माझी तेवढी उरकून घेते. आता तसं तर वैभवदादाची शाळेला सुट्टीच आहे. अनुताई पण घरीच आहे आणि वैभवदादा पण घरीच आहे. त्यामुळं मग काही कंटिन्यू काम केलंच पाहिजे असं नाही. पण एकदाशी मग आळस घेऊन बसला ना मग ते आळसच हे होतो आणि मग मात्र ना पूर्ण दिवस जो आहे तो कामामध्ये जातो. त्यामुळं ना हातासारखी पटापट पटापट सगळी कामं उरकली ना एकदाशी, तर मग त्यानंतर मग अख्खा दिवस जो आहे तो मग आराम निवांतपणे करता येतात सगळी कामं. तर आता इथे मी कढई वगैरे सगळं खाली केलं. भाजी एका डब्यामध्ये भरून घेतली. त्यानंतर चपात्या ज्या आहेत त्या पण हे चपातीच्या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि आता सगळी भांडी घासून घेते. तर आता इथे म्हणजे भांडे वगैरे सगळं घासून झालं आणि त्यानंतर किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ धुवून पुसून घेतला. गॅस स्टोव वगैरे सगळं घासून घेतलं होतं आणि त्यानंतर स्वच्छ म्हणजे घट्ट पिळून सुक्या कपड्याने सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि त्यानंतर लगेच जे डस्टर आहे ना किचन पुसायचं त्याला लगेच ना हँडवॉश हे करून मी पटकन थोडंसं असं नळाखाली पिळून त्याला सुकायला घालते. कारण की जर याला ना असं सतत सतत धुवत नाही गेलं ना तर मग त्याच्यामध्ये म्हणजे ते मळ जे आहे ते साठून राहते आणि आपण आता किचन ओटा पुसायचं म्हणजे किचनवरती कधी तेल सांडलेलं असतं, कधी हळद सांडलेली असते, कधी काय, तर अशा वस्तू असतात आणि त्यामुळं ना मग ते जे डस्टर आहे ना ते भयंकर घाण होतं. त्यामुळं जसं एकदा डस्टर यूज केलं की पटकन मग मी ना त्याला लगेच हँडवॉश लावून धुवून त्याला स्वच्छ पिळून त्याला सुकायला घालत असते, जेणेकरून ना ते डस्टर जे आहे ना ते लवकर खराब होत नाही आणि त्याला म्हणजे असं आवर्जून त्याला घासत बसायची गरज पडत नाही, म्हणजे धुवत बसायची गरज पडत नाही, कारण सतत त्याचं धुणं चालूच असतं ते. तर आता किचन तर स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर आता किचनची बाल्कनी स्वच्छ करायची राहिलेली आहे, कारण की इकडे जर दुर्लक्ष झालं ना तर मग मात्र ती बाल्कनी तशीच राहते आणि मग काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतं. तर आता इथे झाडांना पाणी पण देऊन झालेलं आहे आणि झाडांना पाणी दिल्याच्या नंतर मग मी इथे बाल्कनी धुवायला चालू केलेली आहे, कारण शिंतोडे वगैरे उडतात ना चिखलाचे, पाणी वगैरे टाकताना रोपांना. तर आता इथे आली आहे मी बेडरूममध्ये. बेडरूमची क्लिनिंग करून घेते, कारण की 6:30 वाजलेले आहेत आणि मुलांना उठवायचं आहे 7ला. तर या अगोदर ना मुलं म्हणजे
सुट्ट्या आहेत शाळेला, त्यामुळे ना थोडंसं उशिरा उठत होते, म्हणजे 8ला 8:15ला असं उठत होते. पण काल साहेबांनी पण सांगितलं की त्याला लवकर उठव दोघांना पण. आणि वैभवदत्ताचे सर पण आले होते काल, जे मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही भाजी आणायला जाणार होतो, पण एक महत्त्वाचं काम आलं. तर तेच होतं की वैभवदादाचे ट्युशनचे सर आले होते घरी, आणि त्यांनी त्याला म्हणजे एक वेळापत्रक बनवून दिलेलं आहे की 7 वाजेपर्यंत उठायचं, आणि त्यानंतर मग थोडाफार अभ्यास वगैरे म्हणजे करण्यासाठी ना वेळ भेटतो. आणि त्याने ना म्हणजे जसं टाईम टेबल दिलेलं आहे तसं मग वैभवदादाचं रुटीन करायचं आहे. तर आजपासून वैभवदादाचं रुटीन जे आहे ते चेंज होणार आहे. आता आराम बस झाला आणि सुस्तपणा बस झाला असं. तर आता 7 वाजता मुलांना उठवायचं आहे, त्यामुळं मग म्हणलं की तोपर्यंत इथे बेडरूमची क्लिनिंग करून घ्यावी. तर आज बेडरूमची बेडशीट पण मी चेंज केलेली आहे, आणि ही वाली ग्रे कलरची बेडशीट आज गादीवरती सेट केलेली आहे. तर आता ना एवढी कामं करेपर्यंत ना थोडा आळस आला होता मला, आणि त्यामुळं इथे मी ठेवलेला आहे अद्रक, दालचिनी आणि इलायची टाकून कडक मसालेदार चहा. तर एकदाशी चहा थोडासा पिला ना तर मग आपले जो आळस आहे तो निघून जातो खरंच. आणि मी कालच एक म्हणजे ना असं व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरती, की त्यामध्ये सांगत होते की दालचिनी, इलायची आणि अद्रक टाकून जर चहा बनवला ना तर तो आपल्याला अपायकारक नाही तर उपायकारक ठरतो. तर त्यामुळं ना थोडासा आनंद झाला. जेवढे पण काही टी लवर आहेत ना त्यांच्यासाठी ही एक म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे की चहा जो आहे तो आपल्यासाठी फायदेशीर ठरतो कुठल्यातरी माध्यमातून. त्यामुळं ना बघून खूप आनंद झाला. आणि मग मी आता म्हणजे मी तर अगोदर अद्रकचा चहा तर पहिल्यापासूनच पीत होते, पण त्यामध्ये आता इलायची पण आणि दालचिनी पण मिक्स करून इथे चहा व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे. आणि आता चहा आणि चपाती खाऊन नाश्ता करायचा आहे. तर फ्रेंड्स, मी नाश्ता करत असताना वैभवदादा पण बसला होता सोबतच नाश्ता करायला, पण तो बोलला की माझा व्हिडिओ नको काढू म्हणून. तर हे बघा, नाश्ता झाल्याच्या नंतर वैभवदादा गेला आहे डायरेक्टली अभ्यासाला. त्याला भरपूर अभ्यास दिलेला आहे, त्यामुळे तो गेला आहे अभ्यास करत बसला आहे तो. आणि अन्नूताई इथे ब्रश करायला चालू आहे. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.